सुरू. हरे कृष्णा मैत्रिणींनो, आजच्या गीतामृतच्या नेहमीच्या आपल्या शृंखलेमध्ये सर्वजणींचं स्वागत. आज आपण 27वा श्लोक बघणार आहोत. एकच मिनिट. काल 26वा श्लोक बघितला, आज 27वा बघणार आहोत. सुरू करण्यापूर्वी अगोदर प्रार्थनेने आपण सुरुवात करूया. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. नमो विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनीति नामिने. नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा. आपण 27वा श्लोकावर आज बघणार आहोत. खूप सुंदर श्लोक आहे 27वा. काल आपण बघितलं की 26व्या श्लोकावर पवित्र लीला माताजींनी खूप छान विश्लेषण काल केले. कालचा श्लोक होता की भगवंत अर्जुनाला म्हणत आहेत की हे अर्जुन, की भूतकाळात घडलेले सर्व काही, वर्तमान काळात घडणारे सर्व आणि भविष्य काळात सर्व काही जे घडत आहे ते मी जाणतो. मी सर्व जीवांना जाणतो, परंतु मला कोणीही जाणत नाही. म्हणजे काय की भगवंत हे सगळीकडे सगळ्या ह्याच्यामध्ये बघू शकतात. भगवंत भगवंत पाहू शकतात, परंतु आपल्याला त्या गोष्टींचं स्मरण राहू शकत नाही. भगवंत हे त्रिकालज्ञानी आहेत. तर हे कालच्या श्लोकामध्ये बघितलं. तर आजच्या श्लोकामध्ये आज बघूया भगवंत काय म्हणत आहेत. इच्छा द्वेष समुत्थेन द्वंद्व मोहेन भारता सर्वभूतानि सम्मोहम सर्गे यान्ति परंतपा. भाषांतर. हे परंतप भारता, इच्छा आणि द्वेष यापासून उद्भवणाऱ्या द्वंद्वाने मोहित झाल्यामुळे सर्व जीव मोहामध्ये जन्म घेतात. काल आपण बघितलं की भगवंत कसं सांगत आहेत की मी त्रिकाल ज्ञानी आहे, सर्व ज्ञान भगवंतांना आहे. आणि या श्लोकामध्ये भगवंत काय म्हणत आहेत की इच्छा आणि द्वेष यापासून उद्भवणाऱ्या, म्हणजे ज्या इच्छा आहेत आपल्या, जो द्वेष आहे, यापासून उद्भवणाऱ्या द्वंद्वाने जे मोहित झालेले आहेत असे सर्व जीव या मोहामध्ये जन्म घेतात. आता तात्पर्यामध्ये श्रील प्रभुपाद काय म्हणत आहेत आपण बघूया. की शुद्ध ज्ञानमयी भगवंतांच्या अधीन असणे ही जीवाची वास्तविक स्वरूप स्थिती आहे. म्हणजे आपल्या म्हणजे आत्म्याची जी वास्तविक स्वरूप स्थिती काय आहे की भगवंतांच्या अधीन असणे. कोणते भगवंत? की जे शुद्ध ज्ञानमयी आहेत अशा भगवंतांच्या अधीन असणे ही म्हणजे भगवंतांना शरणागत असणे ही जीवाची खरी तर वास्तविक स्वरूप स्थिती आहे. आणि या विशुद्ध ज्ञानापासून जेव्हा दूर होऊन जेव्हा तो मोहित होतो तेव्हा त्याच्यावर काय होतं? माया शक्तीचे नियंत्रण येते आणि म्हणून तो भगवंतांना जाणू शकत नाही. जेव्हा आपण भगवंतांपासून दूर जातो तेव्हा काय होतं की मायेचा आपल्यावर हे प्रभाव पडतो आणि त्या मायेचा एकदा प्रभाव पडला की आपण भगवंतांचं स्वरूप जाणू शकत नाही. इच्छा आणि द्वेष रूपी द्वंद्वामध्ये माया शक्ती प्रकट होते. माया शक्ती कुठे असते? की जिथे इच्छा आणि द्वेष रूपी म्हणजे ह्या दोन्ही द्वंद्वामध्ये माया शक्ती ही प्रकट असते. इच्छा आणि द्वेषामुळे मनुष्य भगवंतांशी एकरूप होण्याची इच्छा करतो आणि त्यांचा द्वेष करतो. इच्छा आणि द्वेषाने दूषित किंवा मोहित न होणारे शुद्ध भक्त जाणतात की भगवान श्रीकृष्ण हे आपल्या अंतरंगा शक्तीने अवतीर्ण होतात. म्हणजे काय की माया शक्ती, इच्छा आणि द्वेष यामुळे एकतर काय होतं की भगवंत जे आहेत की आपण भगवंतांशी एकरूप म्हणजे काय म्हणतात, ब्रह्मज्योतीमध्ये विलीन होणे किंवा कधी कधी निराकार, भगवंत निराकार आहेत, भगवंतांना आकार नाही, याला मायावाद म्हणतात. तर हा भगवंतांप्रतीचा खूप मोठा अपराध आहे. तर हे द्वेषातून आणि आपल्या इच्छेतून प्रकट होतं. इच्छा आणि द्वेषाने दूषित किंवा मोहित न होणारे, म्हणजे अशा गोष्टींची मोहित न होणारे शुद्ध भक्तच हे भगवंतांना जाणू शकतात. परंतु अविद्या आणि द्वंद्वाने मोहित झालेल्या मनुष्यांना वाटते की भगवंतांना प्राकृत शक्तीने निर्माण केले आहे
की जसं आपल्याला वाटतं ना की ही प्रकृती, हा निसर्ग कुठून आलेला आहे. तर श्रीमद भगवद्गीतेमध्ये भगवंत सांगतात हे सर्व काही माझ्यापासून येत आहे. परंतु ज्यांना अज्ञान असतं त्यांना काय वाटतं की भगवंत पण एक व्यक्ती आहेत, भगवंतांना पण कुणीतरी निर्माण केलेला आहे, ह्या प्राकृतिक शक्तीने भगवंतांना निर्माण केलेला आहे. म्हणजे भगवंतांवर त्यांचा विश्वास नसतो. हे त्यांचे दुर्भाग्य आहे. असे मनुष्य मान अपमान, सुख दुःख, स्त्री पुरुष, शुभ अशुभ, हर्ष विषाद इत्यादी द्वंद्वात राहतात आणि त्यांना वाटते की ही माझी पत्नी आहे, हे माझे घर आहे, मी या घराचा मालक आहे, मी या स्त्रीचा पती आहे. ही सारी मोहित करणारी द्वंद्वे आहेत. हे जे द्वंद्वांनी मोहित होतात ते पूर्णपणे मूर्ख असतात आणि म्हणून ते भगवंतांना जाणू शकत नाही. आता हे वाचल्यानंतर आपल्याला प्रश्न पडेल की अरे आपल्या जीवनामध्ये पण आपण आपण आहोतच की ह्या गोष्टींमध्ये. आपण ना कुठल्या नात्यामध्ये आहोत, कुठली ना कुठली कर्तव्यरत आहोत. हम्म. की मग आता आपण कसं समजायचं हे? कसं समजून घ्यायचं की ते तर असं सांगितलेलं आहे. तर हे आपण समजून घेण्याचा आज प्रयत्न करूया. तर सगळ्यांना माहित आहे की श्रीमद भागवतमचा या वेगवेगळ्या ज्या गीतामृतच्या ज्या स्पीकर माता ज्या आहेत क्लास देतात, त्याच्यामध्ये बऱ्याच ठिकाणी श्रीमद भागवतमचा रेफरन्स असतो. श्रीमद भागवतमच्या काही कथा निवडल्या जातात आणि त्याच्यातून आपल्याला शिकवणी काही मिळतात त्याच्यामध्ये. तर श्रीमद भागवतम जो आहे, जो ग्रंथ आहे, तर त्याचं आपण नेहमी बघतो की काय असतं त्याचं, तो 7 दिवसांचा सप्ताह आपण म्हणतो ना, श्रीमद भागवतमचा सप्ताह बसलाय. तर त्याच्यामध्ये काय असतं मग? मग हे भागवतम हे फक्त ऐकण्यासाठी आहे का? तर नाही. ह्या भागवतम मधून जे काही लीला घडलेल्या आहेत किंवा त्याच्यातून काय ज्या लीला भगवंतांनी केलेल्या आहेत त्यांच्या भक्तांप्रतीच्या, तर त्याच्यातून आपण काय शिकू शकतो, तर हे आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यामुळे श्रीमद भागवतम मध्ये नेहमी भगवद्गीतेच्या श्लोकांचा आधार श्रील प्रभुपाद आपल्याला देतात. म्हणजे भागवतम मध्ये जेव्हा तुम्ही अभ्यास करताल तेव्हा तुम्हाला भगवद्गीता आढळेल तिथे, आणि जेव्हा भगवद्गीता वाचतो तेव्हा त्या भगवद्गीतेमधले ज्या काही घटना आहेत भगवंत सांगतायत, तर त्याचे जे लीला आहेत, ते जे भक्त आहेत की ज्यांच्या जीवनामध्ये अशा घटना घडलेल्या आहेत, जे श्लोक भगवद्गीतेतले आहेत ते साक्षात त्यांच्या जीवनामध्ये ते जगलेले आहेत. तर असं हे श्रीमद भागवतम आणि भगवद्गीता, भगवंतांची वाणी आणि भगवंतांच्या भक्तांचा गुणगौरव हे अभिन्न आहे. तर याच्यामध्ये आज आपण श्रीमद भागवतमच्या 6व्या स्कंदातला एक अध्याय आहे, त्याच्यावर आपण आज थोडक्यात प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर त्याच्यामध्ये ना 6व्या स्कंदामध्ये 14वा अध्याय येतो. की त्याच्यामध्ये ना वृत्रासुराची स्टोरी येते. तर ह्या एका स्टोरी मधून आपण हा श्लोक समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आज. तर इथे भगवंत काय म्हणत आहेत की शुद्ध ज्ञानमयी भगवंतांच्या अधीन असणे ही जीवाची वास्तविक स्वरूप स्थिती आहे आणि शुद्ध भक्तच भगवंतांना जाणू शकतात. तर हे शुद्ध भक्तच का भगवंतांना जाणू शकतात? कारण ते भगवंतांना पूर्ण शरणागत असतात आणि ते शरणागत असल्यामुळे भगवंतांची शक्ती काय आहे ते जाणू शकतात. जेव्हा म्हणजे एखाद्याची पॉवर काय आहे, समजा कुठलीही गोष्ट व्यक्ती असू दे, त्याच्यामध्ये काय पॉवर आहे, काय ताकद आहे, हे आपल्याला जेव्हा समजतं तेव्हा आपला बघण्याचा दृष्टिकोन त्या व्यक्तीकडे कसा होतो? अरे त्यांच्याकडे खूप पॉवर आहे बरं का, त्यांच्याकडे ते एखाद्या त्यांच्या शब्दाला खूप रिस्पेक्ट आहे, असं म्हटलं की आपला बघण्याचा दृष्टिकोन हा बदलतो. अगदी तसंच भगवंत काय आहेत, भगवंतांची शक्ती काय आहे, हे जोपर्यंत आपण जाणून घेत नाही तोपर्यंत आपण भगवंतांचा दयाभाव असेल, भगवंतांची करुणा असेल, हे आपल्याला तर समजणं तर दूरच राहील. परंतु भगवंत काय आहेत हे पण समजणार नाही आणि त्याच्यासाठी आपल्यामध्ये हे सगळं जाणून जेव्हा घेऊ तेव्हाच आपल्यामध्ये शरणागतीची भावना निर्माण होते. म्हणून भगवंत काय म्हणत आहेत की शुद्ध भक्तच हे जाणू शकतात. तर वृत्रासुर एक नर भक्षण करणारा एक राक्षस होता. असुर म्हणजे राक्षस कुळात जन्मलेला. तर हा वृत्रासूर, या वृत्रासुराची आपण पूर्वजन्मीची स्टोरी थोडक्यात बघणार आहोत. तर हे वृत्रासूर ना एक चित्रकेतू म्हणून राजा होते पूर्वजन्मी. आणि हे चित्रकेतू राजा इतके छान राज्य करत होते, त्यांच्या राज्यामध्ये सगळ्या काही गोष्टी होत्या. त्यांना कितीतरी असंख्य पत्नी होत्या, म्हणजे पत्न्या होत्या. परंतु त्यांचं एकच दुःख होतं की त्यांना त्या पत्नीपासून, एकाही पत्नीपासून पुत्रप्राप्ती होत नव्हती. आणि एकदा त्यांच्या राज्यामध्ये अंगिरा ऋषी आले. आता जेव्हा भगवंतांचे भक्त जे असतात, जे साधू पुरुष असतात, ते राजांच्या किंवा आपल्यासारख्या गृहस्थांच्या घरी कशासाठी येतात?
ते ऍक्च्युली ते त्यांचं ज्ञान प्रदान करण्यासाठी, भगवंतांची कृपा प्रदान करण्यासाठी येतात. हा त्यांचा उद्देश असतो. आणि जेव्हा अंगिरा ऋषी हे चित्रकेतू महाराजांच्या राज्यामध्ये प्रवेश करतात आणि चित्रकेतू महाराजांना सर्व काही क्षमकुशल कसं आहे ते सगळं विचारतात, आणि तेव्हा त्यांना कळतं की राजा खूप दुःखी आहे. तर राजाला इतका दुःखी असतो की तो म्हणतो मला ह्या एकाच गोष्टीची खंत आहे. परंतु अंगिरा ऋषी बघतात की तो पूर्ण म्हणजे त्या दुःखाने इतका व्याप्त होऊन गेलेला असतो. ते ऍक्च्युली आत्मसाक्षात्काराचं साधू पुरुष जे येतात ते आत्मसाक्षात्काराचं ज्ञान प्रदान करण्यासाठी येतात. परंतु इथे राजाची मानसिक स्थिती बघितली तर अतिशय दुःखात होती. आणि जेव्हा कुठलीही व्यक्ती, तुम्ही बघा की कुठलीही व्यक्ती दुःखात जेव्हा असते, अति शोक करत असते, त्यावेळेस त्या शोकामध्ये, त्या दुःखामध्ये त्या व्यक्तीला जर आपण काही उपदेश करण्याचा प्रयत्न केला आध्यात्मिक, तर ती व्यक्ती कधीच ते ग्रहण करू शकत नाही. अगदी तशीच परिस्थिती चित्रकेतू महाराजांची असते. आणि मग चित्रकेतू महाराजांना ते वरदान देतात आणि त्यांना तो नंतर ते पुत्र प्राप्ती होईल म्हणून असं एक हे देतात, फळ देतात, आणि त्यांच्या पत्नीला ते ग्रहण करण्यास सांगतात. त्याच्यातून त्यांना पुत्र प्राप्ती होईल असं ते सांगतात. परंतु ते सांगताना काय सांगतात की हा पुत्र तुझा शोक आणि हर्ष या दोन्हीसाठी कारणीभूत ठरेल. आणि तो राजा चित्रकेतू महाराज इतके आनंदित असतात, इतके आनंदी असतात की त्या वाक्याकडे दुर्लक्ष करतात. की त्यांना कसं वाटतं की काय हर्ष म्हणजे माझा मुलगा, माझा पुत्र मला थोडा त्रास देईल, काय होईल असं असं, हे म्हणून ते त्याच्यावर विचार करत नाही की अंगिरा ऋषींनी असे का म्हटले की हा पुत्र शोक आणि हर्ष याला कारणीभूत ठरेल. आणि नंतर काही काळाच्या ह्यानी हळूहळू ती पत्नी गरोदर होऊन त्यांना पुत्र प्राप्ती होते. आणि मग राजाच्या आनंदाला पारावर राहत नाही. म्हणजे इथे आपण बघितलं की राजाचं जे जीवन होतं की माझं राज्य, माझी पत्नी, माझा पुत्र असावा. मी ह्या राज्याचा म्हणजे त्या त्या राज्याचे ते राजा असतात ना, त्यामुळे ते त्याच्या पद्धतीने पुढे पुढे जाऊन कोणीतरी वारसा तो त्या ह्याला असावा, ती पण त्यांची एक इच्छा असते. आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये काय होतं की तो हळूहळू ज्या राणीपासून ती पुत्रप्राप्ती झालेली असते, तर बाकीच्या म्हणजे त्या राणीवर साहजिकच चित्रकेतू महाराजांचा जीव जडतो. आणि ह्या बाकीच्या राण्या द्वेषाने आणि मत्सराने जळायला लागतात. त्यांना असं वाटतं की ही राणी किती जवळ झाली, आणि याचं कारण एकच आहे, हा एकमेव हा झालेला पुत्र. आणि ते त्याला विष देऊन त्या पुत्राला त्या काही दिवसांनी मारून टाकतात आणि त्याचा मृत्यू होतो. आणि जेव्हा हा मृत्यू होतो, तेव्हा मृत्यू झाल्यानंतर या राजाची आणि त्याच्या पत्नीची काय अवस्था झाली, तर हे काही श्लोकांमध्ये आपल्याला समजतं. तर हा जेव्हा पुत्र मृत्यू पावला, ही बातमी जेव्हा चित्रकेतू महाराजांना कळते, म्हणजे जवळजवळ ते अंध होतात, इतके ते दुःखाने व्यापून जातात. आणि पुत्रावरील त्यांचा जो अगाध स्नेह असतो, त्याचा म्हणजे कसं म्हणतात, अग्नी अग्नी कसा प्रज्वलित होतो आणि अग्नी कसं एखाद्या गोष्टीला भक्षण करतो, त्या अग्नीसारखं तो व्यापून टाकतो त्यांना. तो इतका त्यांना म्हणजे तो शोक अनावर होतो आणि ते मूर्छित होतात. आणि मूर्छित होऊन त्यांचे जे कसं होतं की घरामध्ये जर एखादा मृत्यू झाला एखाद्याच्या घरामध्ये, तर आपण पण हे बघू शकतो की जर मृत्यू झाल्यानंतर ते जे आप्त असतात त्यांची काय परिस्थिती निर्माण होते. आणि इथे बघतो की ही राणीची ही ती अवस्था होते. आणि ही राणी काय म्हणायला सुरुवात करते, तर एका श्लोकामध्ये खूप सुंदर श्लोक आहे हा, की त्याच्यामध्ये राणी काय म्हणते की अरे रे, हे विधात्या, हे सृष्टीकर्त्या, तू निश्चितच आपल्या कार्यात अनअनुभवी आहेस. कारण पिता असताना देखील तू त्याच्या पुत्राचा मृत्यू होऊ दिलास आणि याप्रमाणे आपल्या सृष्टीच्या नियमांच्या विपरीत कार्य केले आहे. जर तू नियमभंग करण्याविषयी कृतनिश्चय आहेस, तर तू निश्चितच सर्व जीवात्म्याचा शत्रू आहेस आणि अत्यंत निर्दयी आहेस. अशा पद्धतीने ती परमेश्वरावर काय करायला लागते, आरोप करायला लागते. तर याच्यातून आपण काय शिकू शकतो, की जेव्हा जेव्हा आपल्या जीवनामध्ये काही दुःख येतं, कारण सगळ्यात दुःख जे असतं मृत्यू, मृत्यू वेगवेगळ्या रूपामध्ये, कधी शारीरिक आजारामध्ये येतं, काही आर्थिक गोष्टींमध्ये येतं. पण जेव्हा मृत्यू हा काळरूपी मृत्यू जेव्हा आघात करतो आपल्या कुटुंबातील, कुणाच्या कुटुंबातील एखाद्या, त्यावेळेस तो मृत्यूचं दुःख पचवणं ते खूप कठीण असतं. आणि नकळतपणे कर्माचे नियम इतके सूक्ष्म असतात की नकळतपणे आपण परमेश्वराला दोष देतो. हे नेहमी मी माझ्या लेक्चरमध्ये नेहमी सांगत आले आहे की जगातल्या सगळ्यात जास्त कोण शिव्या खात असेल, तर परमेश्वराला सगळ्यात जास्त शिव्या खाव्या लागतात. तर या श्लोकामध्ये सुद्धा आपण बघतो की ही राणी कशा पद्धतीने परमेश्वराला द्वेष देत आहे. परंतु प्रकृतीचं म्हणजे तिला ह्याचं ज्ञान नाही की सकाम कर्माचे म्हणजे सूक्ष्म ज्या आपल्या इच्छा असतात, त्या इच्छाच आपल्याला
आपल्या कर्म म्हणजे जे कर्म असतात त्या कर्मांमध्ये बांधतात आणि त्याचे नियम कसे कार्यरत आहेत याचं तिला ज्ञान नाही, आणि त्याच्यातून ती काय करत आहे की अजाणतेपणाने भगवंतांची निंदा करत आहे. तर आता याच्यामध्ये बघा की आता ही इच्छा कोणाची हो पुत्रप्राप्तीची. तसं पाहायला गेलं तर दैवयोगाने म्हणजे त्या राजाच्या नशिबी पुत्रप्राप्ती नव्हती. खरं तर म्हणजे कधी कधी असं होतं ना की एखादी सुपीक जमीन आहे आणि त्या सुपीक जमिनीमध्ये खूप धान्य टाकलं, आणि धान्य टाकलं म्हणजे बीजारोपण करण्यास काही पेरणी केली, तरी पण काही काही जमीन जरी चांगली असली तरी काही ठिकाणी ते बीज अंकुरित होत नाही. काही ठिकाणी होतं, काही काही जमीन अशी एवढी चांगली नसती पण तरीही तिथून ते बीज अंकुरित होतं. अगदी तसंच राजा हा म्हणजे पौरुषत्वाच्या बाबतीत एकदम सक्षम होता. राण्याही तशाच होत्या, परंतु तरीही त्याच्या नशिबामध्ये, त्याच्या भाग्यामध्ये पुत्रप्राप्ती नव्हती. मग कधी कधी जीवनामध्ये पण आपण बघू शकतो की काही गोष्टींना म्हणजे काही काहींना पुत्रप्राप्ती होते, काहींना काही कुठला दोष नसतो, काही नसतं, पण तरी त्यांना ती पुत्रप्राप्ती होत नाही. म्हणजे याचा अर्थ काय की दैवगतीने ते त्यांच्या भाग्यात नाहीये. मग इथे ह्या दैवगतीने ह्या राजाच्या भाग्यात ही गोष्ट नव्हती. आणि जेव्हा अंगिरा ऋषी तिथे आले, तर ऋषी मुनी कशासाठी येतात, तर आपल्याला ते आध्यात्मिक जो हे आहे ज्ञान प्रदान करण्यासाठी येतात. परंतु त्यांनी मागणी काय केली, राजांनी त्यांच्याकडे पुत्रप्राप्तीची मागणी केली, ते वरदान मागितले. मग आता याच्यामध्ये इच्छा कोणाची, राजाची. त्याच्या नशिबामध्ये ती गोष्ट नव्हते, परंतु भगवंतांचे ते भक्त आहेत. भगवंतांच्या भक्तांच्या कृपेने एखादी गोष्ट जरी भगवंत प्रदान करत नाही तरी भक्त प्रदान करतात सहज, म्हणून त्यांनी ती कृपा प्रदान केली. म्हणजे ऍक्च्युली दैवगतीने त्याच्या नशिबात नव्हती, इच्छा त्यांनी केली, पुत्रप्राप्ती झाली, आणि ते दुःखाचा त्यांनी तो संकेतही दिला होता, तो राजाने त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. आणि आता अशा पद्धतीने ते दुःख आलेलं आहे. तर त्या दुःखामध्ये सगळेजण काय करत आहेत की परमेश्वराला दोष देत आहेत. म्हणून याच्यातून आपण ही एक गोष्ट शिकली पाहिजे की जेव्हा वैष्णव येतात, भगवंतांचे शुद्ध भक्त आहेत किंवा प्रामाणिक भक्त आहेत, वैष्णव आहेत, जेव्हा ते येतात तेव्हा आपण त्यांच्याकडे काय मागणी केली पाहिजे, काय मागितलं पाहिजे. आपण भौतिक गोष्टींनी इतके अंध झालेलो आहोत की आपल्याला भौतिक गोष्टी दिसतात आणि त्याच्यातून आपल्याला जेव्हा काही गोष्टी प्राप्त होतात त्याच्यात आनंद प्राप्त होतो, काही गोष्टींमध्ये दुःख प्राप्त होतं, जसं चित्रकेतू महाराजाला प्राप्त झालं. काही गोष्टींमध्ये तात्पुरतं दुःख येतं, परत सुख येतं, परत त्या सुखाची प्रतिक्रिया दुःखामध्ये, जसं इथे सांगितलेलं आहे की ही माझी पत्नी आहे, हे माझं घर आहे, हे माझं माझं गाव आहे, हे माझं राज्य आहे, माझा देश आहे. अशा प्रकारे ही व्याप्ती सगळीकडे त्याची वाढत वाढत जाते. मग तसं इथे बघितलं की राजा काय म्हणत आहे, हा माझा पुत्र आहे आणि हा या जगातून निघून गेलेला आहे. आणि अशा पद्धतीने ते इतका श्लोक करतात की त्या श्लोकातून ती म्हणजे ती राणी म्हणत असते की हे बाळा उठ तू आता, आणि तुझे मित्र तुला खेळायला बोलवत आहे, तू उठत का नाहीस. म्हणजे हे दुःख ना, आपण बघतो की मी आता काही दिवसांपूर्वीच, म्हणजे मी नाव नाही सांगत, पण मी एक जवळून काही दिवसांपूर्वी एक मृत्यू बघितला. अगदी तरुण मुलगी, 11वीची, 16-17 वर्षाची मुलगी अचानक सडनली 2-3 दिवसांमध्ये गेली ती मुलगी. आणि तो मृत्यू मी जवळून बघितला. हे जे श्लोक आहेत ते मला श्लोक म्हणजे वाचताना ना ते मला सगळं आठवत होतं ऍज इट इज. तशाच पद्धतीचं ते दुःख आणि त्या दुःखाने व्यापून गेलेले जे नातेवाईक आहेत, त्या मुलीचे आई वडील आहेत, त्या दुःखाने अशा पद्धतीच्याच त्या प्रतिक्रिया होत्या. मग हे जेव्हा दुःख एखाद्या जीवाला होतं ना, तर सर्वात जास्त दुःखी कोण होतं, तर भगवंत होतात. कारण भगवंतांना सुद्धा ते दुःख पाहवत नाही. कारण भगवंत पण काय करतात, भगवंत सुद्धा काही करू शकत नाही. आपल्याला वाटतं भगवंत का करू शकत नाही, कारण ते आपल्या इच्छा असतात, आपल्या आकांक्षा असतात, आपल्या कर्माची ती फळं असतात. त्याच्यामध्ये भगवंत सुद्धा हस्तक्षेप करू शकत नाही. उलट जेव्हा अशा दुःखामध्ये आपण असतो तेव्हा भगवंत वाट बघतात की अरे हा जीव किती दुःखामध्ये व्यापून गेलाय, हा कधी माझ्याकडे बघेल आणि कधी माझ्याकडे बघून एका शाश्वत सुखाची तो प्राप्ती करेल. अशा पद्धतीने आपल्या ह्याच्यामध्ये सुद्धा, आपल्या जीवनामध्ये सुद्धा ही व्याप्ती वाढत जाते. आणि मग याच्यामध्ये बघितलं की ती जी राणी आहे इतका अमाप शोक करत असते. आणि हा शोक करत असताना तिथे काय होतं की जे अंगिरा ऋषी आणि नारद मुनी जे आहेत यांना समजतं की राजाच्या पुत्राचा हे झालेला आहे, मृत्यू झालेला आहे, आणि राजा आणि राणी प्रचंड शोक सागरात बुडून गेलेले आहेत. आणि मग त्या ठिकाणी ह्या राजाला मार्ग आत्मज्ञान देण्यासाठी हे दोन ऋषी तिथे येतात राज्यामध्ये. आणि त्यावेळेस ते म्हणतात की हे राजा, ज्या मृतदेहाकरता तू शोक करीत आहे त्याचा तुझ्याशी आणि तुझा त्याच्याशी काय संबंध आहे.
तू म्हणू शकतोस की या समयी तू पिता आहेस आणि तो पुत्र आहे, परंतु हे संबंध पूर्वी देखील होते, हे तू जाणतोस का? खरोखरच आता देखील हे संबंध वास्तविकपणे अस्तित्वात आहेत का? हे संबंध भविष्यात देखील असे राहतील का? हे प्रश्न तो विचारतो. आता हे प्रश्न एखाद्याच्या घरामध्ये मृत्यू झालाय आणि त्याला जर विचारलं तर काय म्हणेल की अरे माझे नातेवाईक आहेत किंवा माझे जवळची व्यक्ती आहे, असं कसं कोण म्हणू शकतं? परंतु इथे आपल्याला श्रीमद भागवतम हे ज्ञान देत आहे. या श्लोकामध्ये जसं भगवंत म्हणत आहेत की हे द्वंद्व आहेत सुख दुःखाची, आणि यांनी जितकं आपण मोहित होतो तितकं आपण अज्ञानामध्ये आणि दुःखामध्ये अडकतो आणि तितकं आपण भगवंतांना जाणू शकत नाही. तर अंगिरा ऋषी अशा पद्धतीने विचारतात आणि ते म्हणतात की जसं नदीचा प्रवाह आहे, तुम्ही बघा की समुद्र जो आहे, समुद्राच्या लाटा जेव्हा येतात आणि त्या लाटामध्ये काही ओंडके असतात, काही कचरा असतो, काही बऱ्याच काही काही अशा टाकाऊ वस्तू असतात. जशी लाट आली की ती लाट आली की त्या लाटाच्या कडेने ते काय होतात, ते सगळ्या वस्तू अस्ताव्यस्त पसरतात एका ह्याला. आणि जेव्हा ती लाट परत येते आणि ती परत लाट ती परत त्यांना घेऊन जाते आणि परत ते तो कचरा, तो लाकडी ओंडका असेल, काही असेल त्या समुद्राच्या लाटेमध्ये, ते अस्ताव्यस्त त्या पाण्यामध्ये पसरतं. अगदी तसंच आपण सुद्धा आपल्या जीवनामध्ये काळाच्या ओघात आपल्या कर्मानुसार काही काळानुसार एकत्रित आलेलो आहोत आणि आपल्या आपल्या कर्मानुसार आपण विभक्त होणार आहोत. म्हणजे काय की आत्मा आत्मा कसं ह्याचं भगवद्गीतेचा तो हेच आहे, गाभा आहे की आत्मा आणि परमात्मा. आत्मा हा शरीरापासून अभिन्न आहे. म्हणून आपण हे बघू शकतो की असं का होतं जीवनामध्ये, की अचानक कोणाचा मृत्यू होतो, अचानक कोणी दुरावतं, आपल्याला विरह होतो, त्यांचा वियोग होतो. तर ह्या समुद्राच्या लाटेप्रमाणे आहे. आपल्याला आपली पूर्वजन्मीची काही कर्म एकत्रित आणतात आणि त्या कर्मानुसार आपण एकत्रित येतो. आपल्या कर्माची गती आहे त्या गतीनुसार परत आपण विभक्त होतो त्या समुद्राच्या लाटेप्रमाणे. आणि मी मगाशी म्हंटल ना की कसं जमिनीमध्ये बीज जर धरणीमध्ये पेरलं तर ते कधी उगवतं, कधी उगवत नाही. कधी त्या बीजाची म्हणजे कधी कधी आपण म्हणतो ना पेरणी केली पण काही पीक आलं नाही, भले पाऊस असेल, जमीन असेल. त्याप्रमाणे परमेश्वराची जी शक्ती असती त्याने प्रेरित होऊन कधी एखाद्या पित्यास संतती प्राप्त होते, तर कधी कधी स्त्रीच्या ठाई गर्भधारणा होत नाही. म्हणून माता पिता होण्याच्या कृत्रिम संबंधाकरता शोक करू नये, कारण शेवटी त्याचे नियंत्रण परमेश्वराच्या हातात आहे. म्हणजे याचा अर्थ काय की जरी काही गोष्टी अशा असल्या तरी जोपर्यंत आपल्या दैवगतीमध्ये ती गोष्ट नाही तोपर्यंत आपण त्याचा शोक करू नये. कधी कधी मी मगाशी म्हंटल ना की सगळं काही आलबेल असतं, सक्षम असतात सगळ्या गोष्टी, तरी माणूस काय म्हणतं की नाही हो ते सगळं व्यवस्थित आहेत रिपोर्ट, पण तरी पण माहित नाही. की कितीतरी अशी जोडपे आपण समाजामध्ये बघू शकतो, नातेवाईकांमध्ये पण असू शकतात की सगळ्या गोष्टी असून पण त्यांना पुत्रप्राप्ती असेल किंवा मूल होत नाही. तर इथे सांगितलं आहे की त्याच्यासाठी आपण शोक करू नये, कारण जे दैवगतीनुसार चित्रकेतू राजा हा निपुत्रिक होणार होता, परंतु परमेश्वराची तशी इच्छा होती. परंतु त्यांनी काय केलं की अंगिरा ऋषींकडून ते वरदान प्राप्त करून घेतलं. म्हणून आपण बघू शकतो की भगवंतांची इच्छा याच्यामध्ये कुठलीही नसते, तर आपल्या इच्छा, आपल्या अपेक्षा, आपल्या कर्म यानुसार आपल्याला ह्या गोष्टी प्राप्त होतात. आणि मग अशा पद्धतीने ते तिथे त्यांना हे करतात, आत्मज्ञान देण्याचा प्रयत्न करतात. मग जेव्हा राजा काय करतो, म्हणजे शेवटी अंगिरा ऋषी काय करतात, त्या शोकातून राजा बाहेर म्हणजे तरीही त्याचं हे होत नसतं, शोकमग्न झालेला असतो, तरी त्याची सांत्वना होत नसते. शेवटी अंगिरा ऋषी काय करतात की हे राजा, ते म्हणतात की तू ज्या पुत्राची कामना केली त्या पुत्राला मी आता तुझ्या समोर प्रकट करतो. आणि खरोखरच ते अंगिरा ऋषी आहेत, ते काय करतात, त्या मुलाला जीवित करतात आणि तो मुलगा जीवित होतो, परंतु तो कसा आत्मज्ञानाने प्रबुद्ध झालेला असतो. आणि ते म्हणतात की जेव्हा जिवंत होतो आणि तो जेव्हा आत्मज्ञान साक्षात्कार तो बोलायला लागतो, तेव्हा तो काय म्हणतो की पहिला प्रश्न त्या मुलाचा काय होतो की तुम्ही माझ्या कुठल्या जन्मातले माझे आई वडील आहात. आणि माझ्या पूर्वजन्मी माझे माता पिता वेगळे होते. मी वेगळा माझ्या पित्याच्या मी वेगळा पित्याच्या पोटी म्हणजे वीर्याचं स्थान घेतलेलं आहे. त्याचा आश्रय घेतलेला आहे. पूर्वीच्या अजून दुसरा कोणी पिता होता. त्याच्या जन्मी अशा हजारो जन्मोजन्मी माझे आई वडील हे झालेले आहेत, बदललेले आहेत. मग आता तुम्ही माझ्यासाठी शोक करत आहात. तर तुम्ही हा शोक करत आहात, तर तुम्ही कुठल्या जन्मातले माझे आई वडील आहात? असा जेव्हा तो पुत्र अगदी छोटस बाळ असतं ते जेव्हा अशा पद्धतीने बोलायला सुरुवात करतं, तेव्हा मग काय होतं, तेव्हा मात्र
राजाचे डोळे उघडतात आणि त्या राणीचे, की अरे हे काय आहे, की ज्यांना आपण समजतोय की हा माझा मुलगा आहे, हे माझा आहे, माझा माझं माझं आपण करत असतो ना प्रत्येक ठिकाणी. माझा संसार, माझा पती, माझा मुलगा, माझं 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 घर, माझा पगार, माझी नोकरी, प्रत्येक ठिकाणी माझं येत असतं. तसं इथे सुद्धा तो बघतो, की अरे हे असा हा पुत्र अशा पद्धतीने का बोलत आहे, आणि मग तो पुत्र तो त्यांना आत्मसाक्षात्काराचं ज्ञान देतो आणि तो सांगतो, की मी काही माझ्या कर्मानुसार काही काळापुरता तुमच्या पोटी जन्म घेतलेला आहे आणि आता माझ्या कर्मानुसार मी पुढे आता चाललेला आहे, की जसं हे भौतिक जग पुढे जातं, नदीप्रमाणे जीवात्मा जशी नदी पुढे वाहत असते, तसा जीवात्मा सुद्धा पुढे पुढे ते नदीच्या काळाच्या ओघात पुढे पुढे जात असतो. आणि त्याच्यामध्ये कधी काळाच्या ओघात मित्र बनतात, काही काही आप्तजन होतात, काही शत्रू आपले निर्माण होतात, काही नाते निर्माण होतात, कधी कधी तटस्थ, कधी मध्यस्थ, तर कधी शत्रुत्व, अशा प्रकारची नाती आपली निर्माण होत जातात. आणि इतके व्यवहार करूनही, म्हणजे नातेसंबंध असतील, काही असेल, कुठली गोष्ट कडेपर्यंत जाती का हो? शेवटी ते शाश्वत नाहीये, चिरस्थायी नाही, त्याच्यामध्ये कधी ना कधी त्याचा शेवट हा होणारच असतो. मग तसं जसं नदीचा प्रवाह पुढे पुढे जात असतो, तसा आत्मा सुद्धा, जीवात्मा सुद्धा पुढे पुढे कर्मानुसार त्याच्या त्याच्या पुढे पुढे जात असतो. आणि मग अशा पद्धतीने हे ज्ञान तो जो मुलगा आहे, तो पुत्र आहे, त्या चित्रकेतू महाराजांना देतो. आणि त्याच्यातून मग मात्र चित्रकेतू महाराजांच्या तो पुत्र जेव्हा तो असं बोलायला लागतो आणि तो बोलून ते ज्ञान देतो आणि तो परत तो ह्या जगातून निघून जातो. आणि मग मात्र चित्रकेतू महाराज आणि हे सगळे ते अन्य त्यांचे जे नातेवाईक होते, आप्त होते, ते आश्चर्यचकित झाले. आणि अशा प्रकारे त्यांची असणारी संबंधांची ती जी संबंधांमुळे उत्पन्न झालेली जी माया होती, ती शृंखला तोडून त्यांनी शोकाचा त्याग केला. आणि मग त्या मूर्त बालकाचे त्यांनी ते पूर्ण अग्निसंस्कार केले. तर याच्यातून मी हा श्लोक कशासाठी निवडला, त्याच्यातून मला सांगण्याचा उद्देश असा होता, की कशा पद्धतीने आपण ही छोटीशी घटना, आपण ही भागवतम मधलं खरं तर खूप मोठा अध्याय आहे, खूप सुंदर सुंदर श्लोक आहेत ह्या श्लोकाशी कनेक्टेड, पण आपल्याला वेळ नाही म्हणून मी थोडक्यात 2-3 श्लोक घेतले याच्यामध्ये. तर आपल्या जीवनामध्ये जे काही मान अपमान, सुख दुःख, जे काही गोष्टी निर्माण होतात, आणि कधी आनंद असतो, कधी दुःख होतं, कधी एखादं संकट येतं, कधी मृत्यू होतो, तर याच्यामध्ये आपण परमेश्वराला दोष नाही दिला पाहिजे. तर ते आपल्या इच्छा केलेल्या असतात. आपण विसरून जातो, की आपण आपली एखादी आकांक्षा, इच्छा केलेली आहे आणि त्या इच्छेनुसार आपण आपल्याला त्याचं फळ मिळालेलं. आपल्याला काय माहितीये, आपल्याला बालपणीच आठवतं का आपलं? आपल्याला जर आता कोणी म्हटलं, की एखादा नर्सरीतला, बालवाडीतला एखादा दिवस आपल्याला आठवतोय का? आठवेल का? पूर्ण विस्मरण झालेलं आहे. आणि म्हणूनच कालच्या श्लोकामध्ये भगवंत म्हणतायत ना, की तुम्ही सर्व काही जाणतो, सर्व जीवांना जाणतो, परंतु मला कोणी जाणत नाही. की जसं आपले मुलं असतील, तर आपण कसं म्हणतो, की नाही हो, त्याचा स्वभाव तसाच आहे. एखाद्या नवीन व्यक्तीला नाही कळणार, पण आपण म्हणतो ना, नाही लहानपणापासून तो तसाच आहे, त्याचा स्वभाव तसाच आहे. कारण ते आपल्याला माहित आहे म्हणून आपण म्हणतो. तसं भगवंतांना सुद्धा प्रत्येक जीवात्म्याची कर्म काय आहेत हे भगवंतांना माहित आहे. आणि त्या कर्मानुसार भगवंत आपल्याला ते देत नाहीत, परंतु आपल्याला आपल्या कर्मानुसार प्राप्त होतं. म्हणून जेव्हा आपण हे सारी मोहित करणारी जी नाती आहेत आणि ह्या जेव्हा द्वंद्वांनी जेव्हा आपण मोहित होतो, तेव्हा सुख दुःखामध्ये आपोआपच आपण लिप्त होऊन जातो. आणि जेव्हा अशा पद्धतीने होतो, साहजिकच आहे, परमेश्वराचं ज्ञान कसं प्राप्त होईल आपल्याला? आपल्याला आपण प्रत्येक ठिकाणी काही गोष्टी चांगल्या मिळाल्या तर आपण म्हणतो माझं कर्तव्य आहे, मी केलं, माझे कष्ट आहेत त्याच्यामध्ये. आणि जेव्हा काही वाईट झालं तर आपण सहज बोलता बोलता म्हणतो, की का त्या परमेश्वराने केलं एखाद्याच्या जीवनामध्ये इतकं वाईट. तर असं आपण उलट कधी बोलू नये, की आपली इच्छा, आपल्या अपेक्षा, आपले त्यानुसार आपल्याला ह्या गोष्टी मिळत असतात. जेव्हा चित्रकेतू महाराजांचे हे साक्षात, म्हणजे जेव्हा ती माझी पत्नी, म्हणजे तेव्हा तर अंगिरा ऋषी ऍक्च्युली तेव्हाच त्यांना आत्मसाक्षात्काराचं ज्ञान द्यायला आले होते. परंतु त्यांनी बघितलं, की माझं राज्य, मला पुत्र पाहिजे, माझ्या पत्न्या, माझं हे ते, याच्यामध्ये ते इतके अखंड पडून गेलेले असतात. त्यामुळे अंगिरा ऋषी त्यांना कुठलंही आत्मज्ञान देत नाहीत. तर हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणून भगवंत काय सांगत आहेत, की इच्छा आणि द्वेष. इच्छा म्हणजे काय? अपेक्षा, आकांक्षा, द्वेष, आनंद, यामध्ये जोपर्यंत हे द्वंद्व आहेत जीवनामधले. द्वंद्व म्हणजे काय? की आनंद असला की आपल्याला काय, सुख असेल, दुःख असेल तर आपल्याला काय असतं, की अरे देवा मला सुख मिळू दे, मला दुःख नको, माझ्या जीवनामध्ये शोक नको. म्हणजे हे जे द्वंद्व आहे जीवनाचं, याने जोपर्यंत आपण मोहित झालेलो आहोत, तोपर्यंत आपल्याला भगवंतांना जाणून घेऊ शकत नाही आणि तोपर्यंत आपण जन्म राहणार आहोत. असं नाहीये की आता मृत्यू झाला म्हणजे संपलं.
तर आपल्या ह्या कर्मानुसार जर आता आता विचार करावं, जीवनामध्ये एखाद्या व्यक्तीने जर काही चुकीची गोष्ट केली तरी त्याला कायदा शिक्षा देतो. मग असं कसं होऊ शकतं? परमेश्वराच्या नियमामध्ये अगदी सूक्ष्म कर्म सुद्धा सुटत नाही. मग एखाद्याने जर आयुष्यभर वाईट कर्म केलं, त्याचा जर अचानक मृत्यू झाला, तर असं आपण म्हणू शकत नाही. शास्त्र सांगतं, शास्त्र चक्षुने आपण बघितलं पाहिजे. त्याला त्याची रिॲक्शन, त्याची प्रतिक्रिया ही पूर्वीच्या जन्मामध्ये 100% नाही 110% मिळणार आहे. त्यामुळे हे कर्माचे नियम आहेत. जसं चित्रकेतू महाराजांचं ज्ञान त्यांचं प्रबुद्ध झालं आणि त्या ज्ञानाने जेव्हा ते भक्ती मार्गाला लागले आणि ते भक्त मी पूर्वीला सुरुवातीला वृत्रासुराचा रेफरन्स दिला होता, की ते मग नरभक्षक राक्षस कसे झाले. तर ते वृत्रासुरांनी थोडासा पार्वती मातेचा म्हणजे शंकरजींचा थोडा अपराध नाही म्हणू शकत, परंतु ती वेगळी लीला आहे आणि तो वेगळा अध्याय आहे. तर नकळतपणे ते त्यांच्याकडून तो अपराध झाला म्हणून पार्वती मातेने त्यांना शाप दिला होता. परंतु तो शाप सुद्धा त्यांना वरदान ठरला. कारण त्या देहामध्ये, त्या राक्षस देहामध्ये सुद्धा त्यांनी भगवत धामाची प्राप्ती केली. कारण त्यांची चेतना तेवढी शुद्ध राहिली पूर्वजन्मीच्या ह्या चांगल्या कर्मांमुळे. म्हणून आपण हे समजून घेऊ शकतो की वैष्णवांचे आशीर्वाद म्हणजे जेव्हा भक्त आपल्या दारी येतात, वैष्णव आपल्या घरी येतात, भेट देतात, तेव्हा त्या वैष्णवांना आपण काय मागितलं पाहिजे याचं आपल्याला ज्ञान पाहिजे. जेव्हा आपण भगवंतांना भगवंतांच्या प्राप्तीसाठीचं ज्ञान त्यांच्याकडून अंगीकारतो, तेव्हा नक्कीच या द्वंद्वापासून आपली सुद्धा मुक्तता होऊ शकते. तर हा श्लोक आपल्याला हे शिकवत आहे. जसं वृत्रासुराला सुद्धा चित्रकेतू महाराज नंतर त्या वृत्रासुराच्या त्या देहामध्ये वैकुंठ लोकाची प्राप्ती त्यांनी केली. का तर त्यांची चेतना भगवंतांनी प्रामाणिक ठेवली. ते चित्रकेतू महाराज भक्ती मार्गाचं जीवन त्यांनी अंगीकारलं. मग याचा अर्थ असा नाही की आता अरे आपल्या जीवनामध्ये आपण काही केलं, आपल्याला असं वाटतं की काय आता भगवद्गीतेचा एक क्लास आपण अटेंड केला, ऐकला आपण, आपल्याला काय त्याचं म्हणजे काय बेनिफिट मिळेल हे आपल्याला आत्ता समजू शकत नाही. परंतु हे सूक्ष्म स्तरावर त्याची नोंद होते आणि त्याचं काय बेनिफिट मिळतं याचं इमॅजिन आपण करू शकत नाही. म्हणून ह्या श्लोकानुसार आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे की आपल्या जीवनामध्ये जे काही सुख दुःख संकट जे काही सुख संकट येतात ते कर्मानुसार येतात, आपल्या अपेक्षेनुसार येतात आणि त्याच्यातून बाहेर पडण्यासाठी श्रीमद भगवद्गीतेचा हरी बोला, आवाज येतोय माझा? ठीक आहे, मेसेज मध्ये टाका येतोय आवाज. येतोय तर येतोय. श्रीमद म्हणून श्रीमद भगवद्गीता ही जी आहे भगवंताची जी वाणी शब्द आहेत, तर हे जे श्लोक आहेत तर त्याचं श्लोकांचे मूर्तिमंत उदाहरण जर आपल्याला बघायचे असेल तर ते श्रीमद भागवतम मध्ये भगवंतांच्या भक्तांच्या आचरणामधून त्यांच्या जीवनामधून आपल्याला समजू शकतात. म्हणून आपण प्रार्थना केली पाहिजे भगवंतांना की हे जे द्वंद्व आहे जीवनामध्ये येणारे, तर याच्यामध्ये आम्हालाही भरकटू देऊ नकोस आणि भगवंतांची कृपा आम्हाला प्राप्त होऊ दे. पण ती कृपा कशी प्राप्त होईल तेव्हा आपण हे भगवद्गीतेचं ज्ञान स्वीकारू. तर त्या दृष्टीने हा श्लोक आपण प्रार्थना आपण भगवंतांना केली पाहिजे. तर थोडक्यात मी सांगण्याचा प्रयत्न केला या अध्यायावर. तर याच्यावर कोणाला काही प्रश्न असतील किंवा काही ऍड करायचं असेल किंवा काही सांगायचं असेल तर तुम्ही सांगू शकता, नाहीतर मग आपण थांबूयात. होस्ट कोण आहे? सेटिंग चेंज करताय का माताजी? हरी बोल झालं का चेंज? हरी बोल. हा, कोणाला काही प्रश्न असतील किंवा काही ऍड करायचं असेल तर करू शकता, नाही तर थांबूयात. आणि शनिवारी हरी बोल अजून एक अनाउन्समेंट होती. एक मिनिट माताजी. म्यूट ऑल. हा झाले म्यूट ऑल. झालेले झाले. रविवारी आपल्या खूप छान माताजींनी काल पण सांगितलं की रविवारी आपल्या स्पर्धा आहेत, तर त्याच्यामध्ये पण तुम्ही सगळ्या जणी सहभागी व्हा. तुमच्या मैत्रिणींपर्यंत पण मेसेज द्या. आणि अजून एक अनाउन्समेंट होती की पुढच्या आठवड्यामध्ये आपण 25 ते 30 या तारखेमध्ये 5-6 दिवसांचा एक गीता कोर्स घेत आहोत महिलांसाठीचा सूर्यनगरीमध्ये. मोतानगरच्या समोर वर्धमान म्हणून एक अपार्टमेंट आहे तिथे. तर हा नवीन महिलांसाठीचा आहे आणि कृपया तुम्हाला सगळ्यांना मी विनंती आहे, ग्रुपवर मेसेज येत आहेत
तर जास्तीत जास्त महिलांपर्यंत ही गीतेची वाणी पोहोच. माताजी तुमचं तुमचं हो अनम्यूट करा, म्यूट ऑल केलंय. हा, तर ते भगवद्गीतेच्या कोर्स संदर्भात सांगत होते. मला माहित नाही किती ऐकलं, परत सांगते. 25 ते 30 हो. ऑक्टोबर मध्ये पुढच्या आठवड्यामध्ये आपला महिलांसाठीचा गीता कोर्स होत आहे. सूर्यनगरीमध्ये मोतानगरच्या समोर वर्धमान म्हणून एक अपार्टमेंट आहे. तर त्याचे मेसेज ग्रुपवर येत आहेत. तर प्रत्येक जण तुम्हाला खूप खूप नम्र विनंती आहे की जास्तीत जास्त रजिस्ट्रेशन करण्यासाठी प्रयत्न करा आणि ह्या गीतेची वाणी सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी एक सेवा म्हणून या सेवेमध्ये सहभागी व्हा. थँक्यू. थांबूयात का मग कोणाला काही प्रश्न नाही येत तर? एकच मिनिट हा माताजी, आत्ताशी हे झालतं, अनम्यूट झालतं. कोणाला काही प्रश्न असतील तर विचारा. खूप छान सांगितलं माताजीने आता. चला थांबूयात मग, काही नाही दिसत कोणाचं काही. ओके माताजी, थँक्यू. ओके, हरी बोल. उद्याही सगळ्या जणींनी उद्या 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 कोणता वार आहे? गुरुवार ना माताजी? बुधवार. हो नाही बुधवार माताजी. बुधवार. हा, उद्या आपल्या श्री तुलसी माताजींचा आहे. सगळ्यांना एकदम फिस्ट मिळणार आहे उद्या. तर उद्या सगळ्या जणी जॉईन करा, अजून जास्त संख्येने सगळ्यांपर्यंत मेसेज पोहोचा आणि उद्याही ह्या टायमिंगला सगळ्या जणी जॉईन करा. थँक्यू.